नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिजिक्स सिम्प्लिफाईड मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज फिजिक्स म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर आपण 11 सायन्सचा सब्जेक्ट सुरू केला, मेजरमेंट. त्यामध्ये नीड ऑफ मेजरमेंट बघितलं, नंतर SI युनिट बघितलं. तर आता पाहणार आहोत आपण फंडामेंटल युनिट. पण फंडामेंटल युनिट पाहण्याच्या आधी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय हे पाहायला लागेल. मग फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. आता तुम्ही म्हणाल फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे ज्या गोष्टी आपण मोजू शकतो किंवा नंबर देऊ शकतो. थोडक्यात लेंथ, मास, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मोजू शकतो. पण हॅपीनेस, लव म्हणजे थोडक्यात तुमचा आनंद, दुःख या गोष्टी आपण मोजू शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टी मोजू शकत नाहीत त्या फिजिकल क्वांटिटी मध्ये येणार नाहीत. म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? ज्या गोष्टींचं मेजरमेंट करू शकतो, ज्याला नंबरिंग युनिट देऊ शकतो, अशा गोष्टी मध्ये फिजिकल क्वांटिटी आपण म्हणतो. तर फंडामेंटल क्वांटिटीचं डेफिनेशन काय येणार? द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन any other physical quantity for their measurement are known as fundamental quantity. ही अशा फिजिकल क्वांटिटी की ज्याच्या मेजरमेंट करताना दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज भासत नाही, त्या क्वांटिटींना आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतात. आता 7 तुमच्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आहेत. तर त्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. 7 फंडामेंटल क्वांटिटी. फर्स्ट आहे लेंथ, त्याचं युनिट आहे मीटर अँड सिम्बॉल m. सेकंड मास, SI युनिट किलोग्राम, सिम्बॉल kg. थर्ड वन टाइम, SI युनिट सेकंड, स्मॉल s, सिम्बॉल. फोर्थ टेम्परेचर, SI युनिट Kelvin and symbol capital K. Fifth electric current, SI unit ampere, symbol capital A. Luminous intensity, SI unit candela, symbol CD. And last, amount of substance, SI unit mole, सिम्बॉल मोल. ह्या ज्या तुमच्या 7 आहेत त्या तुमच्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे आपण त्यांना फंडामेंटल क्वांटिटी की ह्या क्वांटिटी मेजरमेंट करताना आपल्याला इतर कोणाचीही गरज भासत नाही, त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. मग आपण पाहत होतो फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट म्हणजे काय पाहिलं तर फंडामेंटल युनिट बघितलं आपण. द युनिट यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी are known as fundamental units. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचं मोजमापन करण्यासाठी जे युनिट वापरतो त्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणतो. त्या ज्या आहेत तुमच्या 7 क्वांटिटीज त्या लक्षात ठेवायच्या. फर्स्ट लेंथ, सेकंड मास, थर्ड टाइम, फोर्थ टेम्परेचर, फिफ्थ इलेक्ट्रिक करंट, 6 luminous intensity and 7 amount of substance. आता हे वरचे जे आहेत तुमचं लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट हे तुम्ही फॅमिलियर आहात. पण ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय माहितीये का? तर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे आपला थोडक्यात बल्ब घेतला तर बल्ब सारखा जो सोर्स आहे त्याच्यातून किती तीव्रतेने प्रकाश बाहेर पडतोय तो म्हणजे काय असतो? ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? तर एखादा मोलिक्यूल घेतला किंवा आपण ॲटम घेतला, त्याच्यामध्ये किती तुमचे अणु रेणू आहेत
ते मोजण्यासाठी आपण मोल वापरलं जातं. पुढे हे सगळे संदर्भ येणारच आहेत, ते पुढे आपण इन डिटेल्स बघूया. आता आपण या फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या. आता जर फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला माहित झाला तर आपल्याला डिराइव्ह क्वांटिटी समजून घ्यायला सोपं जाईल. आता डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय? तर डिराइव्ह क्वांटिटी मीन्स derived quantities are depend on one and more fundamental quantities for their measurement. आता फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपल्याला इतर कोणत्याही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्याची गरज भासत नाही. पण हे डिराइव्ह क्वांटिटी जे आहेत त्या मेजर करायच्या असतील तर आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीच्या गरज भासते. फॉर एक्झाम्पल आपण एरिया घेतलं. एरिया जर घेतला तर एरियाचा फॉर्म्युला काय आपण काढायचं म्हटलं. आता सपोज हा टेबल आहे, तर ह्या टेबलचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण लांबी मोजतो, रुंदी मोजतो. आता लांबी तुम्ही मीटरमध्ये मोजता आणि रुंदी सुद्धा मीटरमध्ये, म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ कशामध्ये आपण मीटर. मग एरियाचा युनिट काय झालं? मीटर स्क्वेअर. आता व्हेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायचे म्हटले तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? तुम्हाला झालं हे फॉर्म्युले तुम्ही 10वी पर्यंत फोर्स, एरिया, स्पीड हे बघितले. मग आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये आपण काउंट करतो? मीटरमध्ये. आणि टाइमचं युनिट आपण पाहिलं, टाइमचं युनिट काय? सेकंड. मग व्हेलॉसिटीचं काय झालं? हे व्हेलॉसिटीचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंड. हे युनिट तुम्हाला विचारले जातात. मग एरिया, व्हेलॉसिटी, फोर्स, डिस्प्लेसमेंट, तुमचा टाइम, ह्याचे जे युनिट्स आहेत ते एकदा पाहून घ्या. आता तुम्हाला समजलं डिराइव्ह क्वांटिटी अँड फंडामेंटल क्वांटिटी यामधला दोन्ही मधला फरक. आता आपण नेक्स्ट बघूया. हे जे आपण युनिट बघितले, हे युनिट, हे जे सिम्बॉल मीटर, किलोग्राम, सेकंड, केल्विन, हे लिहिण्यासाठी आपल्याला काही पुस्तकात तुमच्या कन्व्हेन्शन दिलेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता. आपण बघूया तिथं. आता इथे बघा, सम कन्व्हेन्शन टू बी फॉलोड व्हाईल रायटिंग SI युनिट आर गिवन बिलो. आता इथं काय दिलंय? फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर्स इवन इफ नेम आफ्टर अ पर्सन. एक्झाम्पल न्यूटन. आता न्यूटन हे एक सायंटिस्टचं नाव आहे, जूल हे एक सायंटिस्टचं नाव आहे. मग हे लिहिताना आपल्याला स्मॉल लेटर मध्ये लिहायचं असेल, हे न्यूटन, जूल अशा प्रकारे लिहायचं नाही. म्हणजे फर्स्ट कन्व्हेन्शन समजलं का तुम्हाला? की फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर, न्यूटन अँड जूल. फॉर एक्झाम्पल हे दिले झाले. सिम्बॉल ऑफ युनिट नेम आफ्टर पर्सन should be in capital letters. For example, N for Newton. मग ह्याचं सिम्बॉल काढायचं असेल न्यूटन तर तो कॅपिटल मध्ये हवा. जूल फॉर जूल्स, हा जे कॅपिटल मध्ये. एम्पियर हे ए कॅपिटल मध्ये. सिम्बॉल फॉर ऑल अदर युनिट्स आर रिटन इन स्मॉल लेटर्स. हे काय लक्षात ठेवायचं? सिम्बॉल फॉर ऑल युनिट्स आर रिटन इन स्मॉल लेटर. कोणतेही युनिटचं सिम्बॉल लिहिताना आपल्याला काय करायचंय? ते स्मॉल लेटर मध्येच नेहमी लिहायचे असतात. सिम्बॉल ऑफ युनिट आर नॉट बी एक्सप्रेस्ड इन प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल 25 मीटर. हे बरोबर आहे, पण हे असं लिहिता का तुम्ही? 25 मीटर्स नाही, हे सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचं. आणि
हा जो आहे आपला लास्ट वन, मोस्ट इम्पॉर्टंट, full stop and any other punctuation mark should not be written after the symbol. कोणताही पंक्च्युएशन मार्क्स द्यायचा नाही तुमचा जो सिम्बॉल लिहिल्यानंतर. थोडक्यात एक्झाम्पल त्यांनी दिले केजी, हे बरोबर आहे, पण तुम्ही केजी डॉट लिहिलं तर हे रॉंग आहे. ह्या काही तुमच्या साइन सम कन्व्हेन्शन ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्हाला समजलं या म्हणजे या थोडक्यात आपण जे घेतलं फंडामेंटल युनिट, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह युनिट, ह्या कशासाठी वापरले जातात किंवा का वापरायचा आहे. तर मला डिराइव्ह क्वांटिटी जे आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये, आपण एरिया बघितला कसा कॅल्क्युलेट केला, व्हेलॉसिटी बघितली कशी कॅल्क्युलेट केली, तर बाकीच्या जे आहेत तुम्हाला ज्या ज्या आठवतील त्या कॅल्क्युलेशन करून मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. ओके, आपण इथं थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग.